हॅलो, मी पूजा. मी जपानला आली आहे आणि ही माझी सोसायटी. ही ट्रेन बघून तर असं वाटलं कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे, म्हणून मी निघाले शॉपिंगसाठी. आणि हे आहे आमचं स्टेशन सगामी ओनो. मग मी पासमोला रिचार्ज केला, पासमो स्वाईप केला आणि निघाले ट्रेनच्या दिशेने. अरे वा, आपली ट्रेन पण आली. चला आता ट्रेनमध्ये बसूया आणि मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करूया. जपानच्या ट्रेन या अतिशय स्वच्छ आणि शांत असतात. मग पोचलो आम्ही डेस्टिनेशनला. ते डेस्टिनेशन होतं निशिमात्सुया मॉल. निशिमात्सुया मॉल हा छोट्या मुलांच्या वस्तू, कपडे, खेळणी यासाठी आहे. मग मी लागले शॉपिंग करायला. अरे बापरे, किती सारी व्हरायटी. हे फक्त जपानमध्येच होऊ शकतं. वा, किती क्यूट क्यूट छोटी छोटी खेळणी. मस्तच मज्जा येत होती. मग मी घेतले माझ्या बाबूसाठी 2 रॉम्पर आणि त्याला खेळण्यासाठी एक प्लेमॅट पाहिजे होती, ती सुद्धा घेतली. मस्त होती ती पण, छान वाटलं. मग ह्या छोट्या छोट्या अजून गोष्टी मला दिसत गेल्या जसं जसं मी फिरत होते. या छोट्या छोट्या बॅग्स, छोट्या मुलींच्या हेअर ॲक्सेसरीज आणि या छोट्या छोट्या गाड्या ज्याच्यावर बसून मुलं मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. खरंच या जॅपनीज लोकांना मानलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बनवताना ते इतकं विचार करतात की बस. खरंच लहानपण देगा देवा हे जे म्हटलं आहे ते खरंच आहे. असं वाटत होतं की मी एका छोट्याशा दुनियेत गेली आहे. आणि किती सारे सेट्स होते तिथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी. सगळं पाहून मी तर थक्कच झाले. म्हटलं चला आता थोडा फेरफटका मारूया. आणि मग आम्ही खाल्लं सबवेचं सँडविच. मस्त होतं ते पण. असा होता हा आजचा दिवस. खूप छान गेला, खूप मस्त वाटलं. आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, टेक केअर.